महाबळेश्वर हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. इथली नैसर्गिक सुंदरता, प्राचीन देवस्थाने, नॅचरल फळे हे प्रसिद्ध आहे. चला मग महाबळेश्वर फिरूया. हॅलो, गुड मॉर्निंग. आपण सुरुवात करत आहोत मॅप्रो गार्डन पासून. मॅप्रो म्हणजे महाबळेश्वर प्रोडक्ट. इट वॉज फाउंडेड इन 1959. इथून तुम्ही व्हरायटी ऑफ जेलीज, सिरप, चॉकलेट्स, इवन इथे खाकरा बनवायची फॅक्टरी आहे जे तुम्ही लाईव्ह बघू शकता आणि यांच्या सेल्स काउंटरवरून ते विकतही घेऊ शकता. इथे त्यांनी एक गार्डन बिल्ड केलेलं आहे. तुम्ही तिथे पण वॉक करू शकता. भरपूर सारे फोटो काढण्यासाठी, जसे ही स्ट्रॉबेरीची कार, स्ट्रॉबेरी जे आपण मगाशी बघितलं तिथे फोटोज पण काढू शकता. सो आपण पुन्हा आलेलो आहोत या कॅफेमध्ये, जिथे हे स्ट्रॉबेरी व्हिप क्रीम हे जे किरणचं फेवरेट आहे ते एका सुंदर अशा ग्लासमध्ये त्यांनी आईस्क्रीम, व्हिप क्रीम, फ्रेश चॉप स्ट्रॉबेरीज हे टाकून असं सजवून दिलेलं आहे की यम यम यमी. हे आहेत स्ट्रॉबेरीचे मळे. भलेही आता स्ट्रॉबेरीचं सीझन नसलं तरी तुम्ही इथे ग्रीन स्ट्रॉबेरी आणि त्याचं फूल बघू शकता. हे मळे अशा प्रकारे लावतात की ज्याप्रमाणे त्यांना स्ट्रॉबेरी लावणं आणि काढणं खूप सोपं पडेल आणि सीझनमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी प्लक पण करू शकता. वेलकम टू वेणा लेक. जर तुम्हाला हॉर्स रायडिंग करायचं असेल आणि बोटिंग करायचं असेल तर नक्की ही जागा तुमच्यासाठी आहे. इथे 2 प्रकारच्या बोट आहेत. एक आहे पॅडल बोट आणि एक आहे रोईंग बोट. दोन्ही बोटमध्ये शेअरिंगमध्ये 6 जणांबरोबर जाऊ शकता. जर तुम्हाला ड्रायव्हर हवा असेल तर तुम्ही अर्ध्या तासाचे 600 रुपये देऊ शकता. पण जर तुम्हाला स्वतःहून पॅडल करायचं असेल तर तुम्ही अर्ध्या तासाचे 400 रुपये देऊ शकता. आणि जर तुम्हाला 1 तास बोटिंग करायचं असेल तर तुम्हाला 800 रुपीज पे करावे लागतील. ॲज आम्ही ह्यांना ड्रायव्हर म्हणून घेतलेलं आणि आम्ही ह्या बोटमधून गेलेलो तर आम्ही यांना 600 रुपये पे केले. आता आम्हाला लागलेली आहे भूक, त्यामुळे आम्ही जवळच्या कॅफेमध्ये चाललेलो आहोत. आम्ही पटापट कोरियन सुपी रामेन, चीजी फ्राईज खाल्ले आणि आम्ही इथून निघालो. आणि वी आर गोइंग ॲट किड्स पॉइंट. आणि आम्हाला इथे मंकी स्पॉट झालेत. व्योमला आलेली आहे झोप, त्यामुळे त्याची थोडीशी चिडचिड चालू आहे. सगळं गाडीत आहे. जेव्हा ब्रिटिशांनी आपलं राज्य केलं तेव्हा म्हणतात की महाबळेश्वर हे त्यांचं समर कॅपिटल होतं. त्यामुळे हे जे सर्व पॉईंट आहेत त्यांची नावं इंग्लिशमध्ये आहेत. इथून तुम्ही निडल होल पॉईंट म्हणजेच हत्तीच्या डोक्याचं रॉक स्ट्रक्चर बघू शकता. जर तुम्हाला ही घोडेस्वारी करायची असेल तर इथे 300 रुपये पर पर्सन चार्ज करतात. आता क्विकली बघूयात इको पॉईंट. हे सगळे पॉईंट एकमेकांच्या बाजूलाच असल्यामुळे इझिली वॉकेबल आहे. पावसामुळे पाण्याचा रंग मातकट झालेला आहे, पण इथून जर तुम्ही आवाज दिलात तर तुमचाच आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला येईल. इथून तुम्ही प्रसिद्ध धोम डॅम पण बघू शकता, ज्याचा कलर आत्ता निळा आहे फोटोमध्ये, कारण की आम्ही हे थंडीमध्ये घेतलेलं. फोटो क्लिक करण्यासाठी गोलमाल मूवीमधली एवढी मोठी बाईक ठेवलेली आहे. इथे चार्जेबल आहे. भरपूर सारे बघण्यासारखे वॉटरफॉल आहेत, पण ह्याच्यातला सर्वात प्रसिद्ध वॉटरफॉल म्हणजे लिंगमाला वॉटरफॉल. हा वॉटरफॉल 600 फूट उंचीवरून खाली पडतो. हा बघायला एवढा सुंदर का आहे माहीत आहे? कारण की ह्याला 3 स्टेप वॉटरफॉल असं पण म्हटलं जातं. त्यामुळे हा खूप प्रचंड मोठा आहे आणि दिसायला पण छान आहे. इथे चहा कॉफी बरोबरच लिंबू सरबत, भजी, कॉर्न, खाण्यासाठी फ्रूट प्लेट हे पण सर्व अवेलेबल आहे. आता आपण चाललोय महाबळेश्वर जुने. सो हाच स्ट्रेट रोडच आहे. तर आता आम्ही आलेलो महाबळेश्वर टेम्पल जवळ. येऊन झोपलाय, म्हटलं जाऊ दे त्याला झोपू दे थोड्या वेळ. त्याला गाडीतच झोपवतो. ते मी ॲटलीस्ट डिसाईड केलं की मी जाऊन टेम्पल बघून येतो आणि तनू बसेल त्याच्याबरोबर गाडीतच. हे 16व्या शतकातलं प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे इथे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे. हे आहे पंचगंगा मंदिर आणि इथून 5 नद्यांचा उगम होतो. त्या म्हणजे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. हे जे हे टेम्पल आहे. खाली त्याचे स्टेअरकेस आहेत. हे मंदिर पंचगंगा मंदिराच्या एकदम जवळचं मंदिर.
महाबळेश्वरमधील कृष्णाबाई मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. ह्या मंदिराची निर्मिती ही 1888 मध्ये झाली. मग आहे अतिबालेश्वर टेम्पल, जिथे हे 3 नंदी आहेत आणि प्रमुख द्वारावर एक मोठा नंदी. मग आहे कोटेश्वर मंदिर, जे पंचगंगा मंदिराच्या बाजूला आहे. वेदर तर एकदम मस्त आहे महाबळेश्वरचं. तर कोणी पण प्लॅन करत असेल या मंथमध्ये तर मी तर रेकमेंड करेन 100% एकदा व्हिजिट करा. नॉट नेसेसरी की तुम्हाला तर बाहेर पडायचं आहे आणि सगळे पॉईंट्स बघायचेच. ही ग्रीन ब्युटी आहे, फॉग आणि हे सगळं तुम्ही बघू शकता. मी सजेस्ट करेन की वीकडेजमध्ये ट्यूजडे टू फ्रायडे मधल्या कुठल्या पण 2 दिवस आहे ना मस्त येऊ शकता. तेव्हा ना महाबळेश्वर पूर्ण खाली असतं. पूर्ण धुकं आहे, आम्हाला काही दिसत नाही आहे. घनदाट जंगल, झाडांच्या फांद्या पण बाहेर आलेल्या आहेत. खूप सुंदर वाटत आहे. आणि आपण आता चाललेलो आहोत महाबळेश्वरपासून 24 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला म्हणजेच प्रतापगड बघायला. महाबळेश्वरचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशी एकदम निगडीत आहे. महाराजांनी बनवलेला हा एक त्यातलाच प्राचीन गड. मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्याचे खूप महत्त्व आहे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज आणि आदिलशाही घराण्याचा सेनापती म्हणजेच अफजल खान ह्यांच्यात प्रतापगडाची लढाई झाली आणि महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि अशा प्रकारे मराठा साम्राज्याचा स्थापनेचा पाया रचला. ह्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला 250 मीटरची जवळपास खोल दरी आहे आणि हा किल्ला पूर्णपणे जंगलांनी व्यापलेला आहे, त्यामुळे शत्रू हल्ला करणं शक्यच नाही. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी आराम के साथ येते. इथे पार्किंग फी नाही आहे, एंट्री फी पण नाही आहे. टायमिंग आहे 10 ते 6. पूर्ण गड बघायला तुम्हाला सुमारे 2 ते 3 तास लागते. या किल्ल्यावर शिव आणि तुळजाभवानीचे मंदिरही आहे. या मंदिराजवळ सैनिकांची शस्त्रे प्रदर्शित केली आहेत. काळात बांगडी तोफ म्हणायचे, कारण बँगल सारख्याचा शेप आहे. 110-120 किलोच्या आसपास. हे एवढं वजन एक माणूस असा खांद्यावर घ्यायचा आणि पेट्रोलिंग करायचं 7 ते 8 तास. 2 नंबर तुटलेली तोफ आहे. 3 नंबरचं हे दिसतंय दगड काढण्यासाठी वापरलेले हत्यार आहे. मराठीत याला आपण पहार म्हणतो. 5 ते 7 किलो. महाराजांच्या काळातली 30-40 किलोच्या वजनाची ही पहार आहे. 3 तोफा आहेत, याला उकळीच्या तोफा म्हणतात, म्हणजे मुव्हेबल तोफा. या काकांनी सांगितले ही सर्व शस्त्र महाराजांच्या काळापासूनची आहेत. किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा एक मोठा कांस्य अश्वारूढ पुतळा आहे. याचे अनावरण 30 नोव्हेंबर 1957 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले. जेवढं या गडाबद्दल बोलू तेवढं कमीच, त्यामुळे तुम्ही पण नक्की इथे आलात तर नक्की या गडाला भेट द्या आणि तुमचा अनुभव सांगा. प्रतापगडला जातानाच हे एक ओपन एअर म्युझियम आहे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं रहणसहण होतं तशी ही पूर्ण रेप्लिका केलेला आहे. जर प्रतापगडला येत असाल तर इथे पण नक्की भेट द्या. महाराष्ट्रातलं कल्चर तर तुम्हाला समजेलच, पण त्यांचं दैनंदिन जीवन काय होतं ह्याच्याबद्दल पण तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. आज आहे आमचा शेवटचा दिवस महाबळेश्वरमध्ये आणि आम्ही आलेलो आहोत भिल्लार म्हणजेच पुस्तकांच्या गावामध्ये. इकडच्या 35 घरांना लायब्ररीमध्ये कन्वर्ट केलेलं असून ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शननुसार डिवाईड केलेलं आहे. इथे बाण दाखवून नॅव्हिगेशन पण ॲड केलेलं आहे. इथे 30,000 पेक्षाही जास्त पुस्तकं. ग्रेट वे आहे लिटरेचर प्रमोट करण्यासाठी. आम्ही आलेलो आहोत चीज फॅक्टरी महाबळेश्वरमध्ये. बघूया तिकडे नक्की काय काय आहे.
ज्यांना पण चीज प्रोसेस कसं होतं त्याच्यासाठी इथे फ्री ऑफ कॉस्ट टूर आहेत जे तुम्हाला सगळं अंडरस्टँडिंग देतात. आम्ही ती टूर आत्ता नाही घेत आहोत कारण की आम्हाला रिटर्न जर्नीला स्टार्ट करायचं आहे. जर तुम्हाला अशा कंटेनरमध्ये पण विकत घ्यायचं असेल स्टीलचं तर तुम्ही घेऊ शकता. 1200 रुपयाला आहे 1 लिटर. छान आहेत. आणि या छोट्या किटल आहेत त्या 700 रुपीजला आहेत. मला चीज रिलेटेड दुधा रिलेटेड सगळे प्रोडक्ट्स तिकडे मिळू शकतील. तर छान आहे आणि थोडंफार एकदम ऑथेंटिक टच पण आहे. किरण हे पकड हाता. कसं वाटतंय किरण हे 2 घेऊन? पण त्याच्यात घी आहे. दूध द्यायला झालं की दूध घ्यायला झालं. किटली आणि what happened baby? See, let's make a payment. जाऊ चल झालं टर्न. अशी होती आमची छोटीशी महाबळेश्वरचं वेकेशन आणि खूप मजा आली. आता आम्ही एंड करतोय. नक्की तुम्हाला पण महाबळेश्वर बघायचं तर एवढ्या साऱ्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता तुमचा डे प्लॅन करून. यावेळी तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीने आणि बरीच माहिती आम्ही शेअर केली आहे. त्यामुळे नक्की आमच्या चॅनलला पॅराडाईज जोडपेला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून प्रतिसाद द्या आणि प्रेम द्या. किटली दूध किटली. बाय 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 कर. बाय 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 बाय.